नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रदीप. तुम्ही पाहताय स्टॉक ट्रेडिंग. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवीन वर्षातील पहिल्याच हप्त्यात एक धमाकेदार आयपीओ ज्या आयपीओचं नाव आहे स्टँडर्ड ग्लास लिस्टिंग टेक्नॉलॉजी. तर हा आयपीओ येणार आहे 6 ते 8 तारखेपर्यंत. तुम्ही आयपीओ साठी अप्लाय करू शकता. इश्यू प्राइस आहे तो 133 ते 140 रुपये. तुम्ही आयपीओ करू शकता. तुम्हाला एक लॉट मध्ये 107 शेअर्स येतील. त्यानंतर तुम्हाला एक आयपीओचा लॉट घेण्यासाठी मिनिमम पैसे लागतील 14,980 मध्ये, म्हणजे 15,000 रुपये लागतील. तर ऑफर स्टार्ट होणार आहे 6 तारखेला, एंड होणार आहे 8 तारखेला. अलॉटमेंट मिळेल 9 तारखेला, रिफंड होईल 10 तारखेला, डीमॅट मध्ये ट्रान्सफर होईल 10 तारखेला आणि लिस्टिंग होईल 13 तारखेला. तर ही झाली बेसिक माहिती. तर कंपनी काय करते, कंपनीचं बिझनेस मॉडेल काय, कंपनी कोणत्या सेक्टर मध्ये आहे, कंपनीचे कोणते कन्झ्युमर आहेत, कंपनीचे कंपनीचा कोणी आयपीओ आणला आहे, हा सर्व माहिती मिळेल. तर सोबत राहा. तर कंपनीचं नाव आहे स्टँडर्ड ग्लास. कंपनी काय करते, तुमच्या मनात विचार आला असेल कंपनी काय करते. तर कंपनी इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल बनवते, फार्मा आणि केमिकल सेक्टरसाठी. कंपनीचा फुल आयपीओ किती कोटीचा आहे, तर कंपनीचा फुल आयपीओ आहे 410 कोटींचा. त्यात शेअर्स असतील 2,92,91,367. तर त्यातील 200 कोटी हा ऑफर फॉर सेल असेल आणि 210 कोटीचा प्रेस इश्यू असेल. तर प्रेस इश्यू मध्ये कंपनी काय करणार आहे, कंपनी कुठे एक्सपेंड करेल, तर कंपनी एक्सपेंड करणार आहे कॅपिटल इन्फ्रास्ट्रक्चरवर, मशिनरी खरेदी करण्यासाठी, लोन्स रिपेट करण्यासाठी. आणि कंपनीचे जे कस्टमर आहेत ते टॉप 3 कंपनी फार्मा सेक्टर मधले आहेत. ज्यातील कंपनीच्या पहिल्या कन्झ्युमरचं नाव आहे नॅटको फार्मा, सुवेन फार्मा, जेनेटिक्स. इतर गोष्ट झाली कंपनीची बेसिक. त्यानंतर आपण पाहूया कंपनीचा जो पूर्ण डॉक्युमेंट आहेत ते मी आता स्क्रीनवर घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता कंपनी एक चांगली फंडामेंटल्स दिसते, ज्याचा क्रेम मार्केटमध्ये 60% जीएमटी चालू आहे. कंपनी मूळचं हेडक्वार्टर आहे हैदराबाद, तेलंगणा मधील हैदराबाद. कंपनी मॅन्युफॅक्चर आणि कॉर्पोरेट ऑफिस दोन्ही तिथेच आहे. कंपनी जगात कुठे कुठे काम करते, तर ते पाहायचं असेल तर बघा, वर्ल्ड मध्ये ते युनायटेड स्टेट, चायना, इंडिया, नॉर्थ अमेरिका, युरोप, एशिया पॅसिफिक, मिडल ईस्ट आणि सेंट्रल एशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिकामध्ये काम करते. ज्यात युनायटेड स्टेट मध्ये 2018 मध्ये 2.9 होता, तर ते आता झालं आहे 2024 मध्ये 2.1%. चायनामध्ये 6% होतं, झालं 4%. त्यानंतर आपण आणखी खाली गेलो तर आपल्याला दिसेल की कंपनी जो जीडीपी ग्रोथ इंडियामध्ये आहे तो 2019 पासून 2024 पर्यंत वाढतच गेलेला आहे. कंपनीचे सेक्टरल शेअर्स मध्ये पाहिलं तर बघा, फायनान्स मध्ये आहे, रिअल इस्टेट मध्ये आहे, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे, पब्लिक ऍडमिशन मध्ये आहे, इलेक्ट्रिसिटी मध्ये आहे, ट्रेड, हॉटेल्स, कम्युनिकेशन्स, ऍग्रिकल्चर, मेरिक्स मध्ये आहे. त्यानंतर आपण खाली गेलो तर आणखी पाहायला मिळेल